नमस्कार, मैं विकास वर्मा। इस वक्त खड़े हैं हम 3 नंबर प्रभाग 3 में। मैडम, ये बताइए कि आपके देवर बहुजन विकास आघाड़ी में इतने सालों से 2 टर्म जीत के आए हुए, और आप जब उनके रहते हुए आपने शिवसेना में पक्ष प्रवेश किया, ऐसा कितने टाइम से आप थे, और क्या आपने सोचकर किया था कि आप शिवसेना में आपको इतना मान सम्मान मिलेगा? सर नमस्कार. खरं तर आम्ही 8 मार्चला प्रवेश केला आहे. 8 मार्च 2025ला माझे मोठे दीर होते स्वर्गीय मोहन जाधव साहेब, त्यांच्या इच्छेनुसार. आणि तसं पाहता सर, दीर जरी बहुजन विकास आघाडीमध्ये 2 टर्म नगरसेवक झाले असले तरीही विधानसभेला आम्ही साहेबांनाच मदत करत होतो, सरनाईक साहेबांना, आणि त्या अनुषंगाने आम्ही 8 मार्चला प्रवेश केला. असा तुम्ही अपक्ष फॉर्म भरलाय, ते तुम्ही काय बघून तुम्ही असा फॉर्म भरलेला का? तुम्ही काय अपेक्षा करताय लोकांसाठी? सर, मुद्दा असा असतो की प्रत्येक कार्यकर्ता हा काम करत असतो. कोणी पक्षासाठी काम करतं, कोणी एखाद्या संघटनेसाठी काम करतं, तर कोणी सामाजिक कार्य म्हणून काम करत असतं. माझं म्हणाल तर सर, गेली 15 वर्ष मी काम करते जनतेमध्ये राहून. जसं की फक्त मुद्दे 3च नाही आहेत: पाणी, नळ, रस्ते, लाईट. हे मुद्दे नाही आहेत सर. समाजामध्ये वावरताना प्रत्येक घरातला प्रत्येक घटक, लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, त्यांच्या ज्या गरजा असतील त्या मुद्द्यांवरती काम करता आलं पाहिजे. कारण शेवटी आपण जेव्हा समाजात वावरतो तेव्हा फक्त पाणी आणि लाईट, शहरामध्ये तरी हे मुद्दे मला वाटत नाही महत्त्वाचे आहेत. कारण आता 27 ऑगस्ट 2022मध्ये नगरसेवकांचा कार्यकाळ संपलेला. त्याच्यानंतरही पाण्याची सोय होती, लाईटची सोय होती. मीरा भाईंदर हे शहर आहे, हे गावखेडं नाही आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त घरातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, त्याशिवाय प्रत्येक घटक म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्ती याला काय नीड आहे ती बघणं महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं मी त्या अनुषंगाने काम करते सर. 10 वर्ष जेव्हा दादा नगरसेवक होते तेव्हा दादांनी प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक व्यक्तीशी संपर्क साधून त्यांच्या काही नीड असतील त्या पूर्ण केल्या होत्या. मला सर इथे एक सांगावंसं वाटतं आवर्जून की आपण आपलं जे ऑफिस आहे महाई सेवा केंद्र, त्याच्या माध्यमातून आपण जवळजवळ 35,000 विद्यार्थ्यांचे दाखले दिले आहेत. शासकीय जे दाखले लागतात. आणि सर त्या दाखल्यांचं महत्त्व असं आहे, कोणाला मेडिकलसाठी, जसं ऑपरेशन्स आहेत, मेडिकलसाठी, विद्यार्थ्यांच्या एज्युकेशनसाठी, ॲडमिशनसाठी हे दाखले फार महत्त्वाचे आहेत. त्याशिवाय मध्ये सरकारने लाडकी बहीण योजना काढलेली महिलांसाठी. तर आमच्या कार्यालयातून जवळजवळ 3,000 ते 3,500 लाडकी बहीण योजनेचे आम्ही फॉर्म डिस्ट्रीब्यूट केले, महिलांचे काढून दिले, आम्ही फॉर्म भरले. त्याच्यानंतर विधवा पेन्शन योजना आहे, त्या योजनेसाठी मी पूर्ण प्रभाग 3च नाही तर मीरा भाईंदरमधून कोणत्याही प्रभागातून महिला माझ्याकडे आल्या तर त्यांच्या मी त्या योजनाही काढून देते. म्हणजे जी गरज असते, ज्येष्ठ नागरिकांचे कार्ड असतील ते आपण देतो. आयुष्यमान कार्ड जवळजवळ आत्तापर्यंत सर आपण 8,500 आयुष्यमान कार्ड काढलेले आहेत. मग ह्या अनुषंगाने आपण प्रत्येक व्यक्तीशी संपर्क साधत असतो. आणि मला वाटतं ज्यावेळेस तुम्ही एखाद्याची गरज पूर्ण करता त्यावेळेस तुम्ही लोकांच्या मनात घर करता आणि लोकांच्या जवळ जाता. सर, इथे आज स्थानिक लेवलला बघा, आपण म्हणतोय ना की स्थानिक लेवलला काम करताना लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तुम्ही एका ऑफिसमध्ये बसून किंवा तुम्ही गाड्यांमध्ये फिरून लोकांपर्यंत, सामान्य जनतेपर्यंत जाता येत नाही. तर प्रत्येकाच्या घरात जाऊन, गल्लोगल्लीत जाऊन आपल्या लोकांशी संपर्क साधावा लागतो. आणि मी ते सर करते. आज आपल्या ऑफिसमध्ये दिवसभरात साधारण 50 ते 60 लोकांची व्हिजिट होते. त्यापैकी 40 ते 45 लोकांची आपण कामं करतो. लोकांचा पाठिंबा आहे, माझ्या पूर्ण लकीस्तर मित्रमंडळाचा मला सपोर्ट आहे, माझ्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे, म्हणून मी अपक्ष फॉर्म भरला सर. आता तुम्ही निवडून येणार, जिंकून येणार, त्याच्या आपले पहिला मुद्दा कुठला असेल? सर, पहिला मुद्दा असेल महिला सशक्तीकरण. कारण आज असं झालं आहे समाजात की महिलांना कामं करायची आहेत पण मार्ग सापडत नाही आहे. घरातील महिला जर सशक्त झाली, सशक्तीकरण तिचं झालं, तिला जर एखादा मार्ग सापडला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी, तर नक्कीच पूर्ण घर पुढे जातं. आणि घरातील महिलाही फार महत्त्वाचा घटक आहे असं मला वाटतं. मी त्या मुद्द्यावरती अगोदर काम करेन. नंतर एज्युकेशन, जसं विद्यार्थ्यांसाठी शिक्षण महत्त्वाचं आहे. प्रत्येक घरात एक विद्यार्थी तरी डिग्री असली पाहिजे त्याला. प्लस घरातील प्रत्येक व्यक्तीला आज बाहेर जे ऑनलाईन कामं चालतात किंवा आपलं कोर्ट असू दे, पोलीस स्टेशन असू दे, रुग्णालय असू दे, इकडची माहिती असायला हवी. कारण सर काय होतं माहिती आहे का,
जेव्हा नगरसेवक पद एखाद्याला मिळतं ना, तर प्रत्येकाला असं वाटत असतं की आपली सगळी कामं नगरसेवक करेल. पण मला असं वाटतं, जर का ती संधी मला मिळाली, जर मी जिंकून आले आणि जर ती संधी मला मिळाली, तर मी प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये असे क्लासेस घेईन किंवा शिबिरं लावेन, ज्याच्यातून लोकांची जनजागृती होईल. लोकांना प्रत्येक वेळेस आपलीच गरज भासली पाहिजे असं होता कामा नये. हा एक मेन मुद्दा आहे सर. शिक्षकसाठी आणि युवासाठी त्यांच्या संदर्भात काय संदेश द्याल? सर, तरुणांसाठी म्हणाल तर स्किल डेव्हलपमेंट. आजकाल सर बऱ्याच घरात असं होतं की गव्हर्नमेंट जॉब पाहिजेत. तसं पाहता गव्हर्नमेंट जॉब सर आता तितकेसे उरलेले नाही आहेत. पण स्किल डेव्हलपमेंट, सरकारचं जे स्किल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये जर 350 प्रोजेक्ट आहेत, म्हणजे 350 रोजगार आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि ते पोहोचवण्याचं काम आमची टीम बऱ्यापैकी करू शकते. त्यामुळे घरातील प्रत्येक एक युवक जो आजकाल आपण म्हणतो ना बेरोजगार आहे, सर त्यांना मार्ग नाही मिळत आहे, त्यांना व्यवस्थित प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे. स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आम्ही त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करू 100% आणि त्या प्लॅटफॉर्ममधून त्यांना नोकरीची संधी मिळेल. माझे 2 लास्ट प्रश्न आहेत. एक तर प्रताप सरनाईकचे आपण इथे सोडून ते अपक्षपदी फॉर्म भरला, तिकडनं ऑफिसमध्ये आपल्याला काय संधी भेटली? सर, सर्वप्रथम तुमचा मी गैरसमज दूर करू इच्छिते. मी शिवसेना सोडलेलं नाही आहे, मी अजून राजीनामा दिलेला नाही आहे. मी अपक्ष फॉर्म भरला आहे. मी शिवसेनेतून जरी तिकीट मिळालं नसलं तरी मी कोणत्या पार्टीत जाऊन फॉर्म भरलेला नाही आहे. मी अपक्ष लढते, अपक्ष फॉर्म भरला आहे. त्यामुळे जर का उद्या जिंकून आले तर साहेबांसाठीच काम करणार, हा माझा ठाम निर्धार आहे. म्हणजे शिवसेनेसाठी, संघटनेसाठीच काम करेन. आणि जरी माझा विजय झाला नाही तरीही साहेबांनी जर मला संधी दिली, जबाबदारी दिली एखादी पक्षामार्फत, तर साहेबांसाठीच काम करणार. आणि जसं तुम्ही मला विचारलं की काय, सर अजून 2-3 दिवस बाकी आहेत. कालच आपले फॉर्म भरून झाले आहेत. त्यामुळे अजून तरी मला ऑफिसमधून कोणताही कॉल आलेला नाही आहे. आता प्रभाग 3चे लोक आहेत तिथे रहिवासी, त्यांना काय संदेश देणार? सर, प्रभाग 3च्या सर्व लोकांना मी एकच सांगेन की निवडणूक, जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक होते तेव्हा तुम्ही स्थानिक लेवलला तुम्ही असं नेतृत्व बघा जे तुमच्या घरापर्यंत पोहोचू शकेल. अगदी रात्री 24 तासात तुम्ही कधीही फोन केला त्या व्यक्तीला तर ती व्यक्ती तुमच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळे स्थानिक लेवलचाच नगरसेवक तुम्ही निवडा. मग तो उमेदवार कोणताही असू देत, कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा असला तर तो स्थानिक लेवलचा असला पाहिजे आणि खंबीर नेतृत्वाचा असला पाहिजे. मी माझ्या प्रभागातील सर्व लोकांना एक सांगू इच्छिते की तुम्ही बघा की नक्की तुमच्यासाठी कोण उभं राहू शकतं आणि प्रखरतेने किंवा ठामपणे तुमच्या कामांसाठी कोण मतं मांडू शकतं, पालिकेमध्ये जाऊन तुमची नीड कोण पूर्ण करू शकतं, असाच उमेदवार तुम्ही निवडून द्या. कॉल आला आपल्याला सरनाईकच्या ऑफिसच्या इथे, तू सांगेन की परत तुम्ही फॉर्म रिटर्न घ्या, तर पण आपण काय मुद्दा राहणार? सर बघा, आता कसं आहे ना, ज्या पक्षातून ज्यांनी कोणी अपक्ष फॉर्म भरले असेल, प्रत्येकाला असं वाटेल, प्रत्येक नेत्याला असं वाटेल की आपले पदाधिकारी आहेत किंवा आपले कार्यकर्ते आहेत त्यांनी फॉर्म परत घ्यावा. पण सर ह्याचा निर्णय मी माझ्या पूर्ण टीमवरती सोडलेला आहे. माझी जी पूर्ण टीम आहे, कारण मी सर एकटी नाही आहे, मी जे काम करते ती माझ्या एकटीने करत नाही आहे, माझ्यासोबत माझी टीम आहे पूर्ण. ह्या लोकांचा मला पूर्ण पाठिंबा आहे. आणि जर का शिवसेनेतून पक्षाकडून जर मला फोन येतोय तर आधी मी माझ्या लोकांशी चर्चा करेन, त्यांचा निर्णय घेईन, त्यांचे विचार घेईन, त्यानंतरच मी त्यांना उत्तर देईन. सर, रुचिका यादव जी ने अपने प्रभाग के लिए किस तरीके से आगे कार्य करेंगे और अपक्ष का फॉर्म रिटर्न नहीं लेंगे, अगर कुछ आते शिवसेना के साथ बने रहेंगे साथ में और उनका सपोर्ट करेंगे. सतर्क पुलिस टाइम में बने रहने के लिए चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें एंड कमेंट करें.